नमस्कार मंडळी, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्ही बघत असाल की मी रेडी झाले आहे. तर आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा असल्यामुळं मी छान रेडी झाले आहे. सकाळचे अगोदर तर सकाळचे स्वयंपाक वगैरे सर्व काही आटोपला आणि त्यानंतर रेडी झाले आहे. तर ही साडी जी आहे मी जी वेअर केली आहे ना, ही साडी आहे भाचीच्या लग्नातली, नंदनी घेतलेली छोट्या आल्या. तर बघा, मी फर्स्ट टाईमच वेअर केली आज, नेसली आहे. कशी दिसते ते नक्की सांगा. आणि तर चला आता तुम्हाला तर जसं की माहिती आहे, आमच्या आजूबाजूला शेजारी काही जास्त कोणी राहत नाही, लेडीज वगैरे. त्यामुळं मग मी एकटीच असणार आहे. अगोदर तरी काकू होत्या पण आता त्या नाही आहेत सध्या इथं. तर त्यामुळं मी एकटीच असणार आहे. श्राऊ येणार आहे माझ्यासोबत. तिथं थोडंफार मी पूजा वगैरे करताना शूट करण्यासाठी श्राऊ येते सोबत. खूप दूर नाही आहे, जवळच आहे वडाचं झाड. तर चला आता निघूयात आणि पुढं काय जे काही होईल आज दिवसभरात ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर हे बघा, मी पूजेसाठीचं सगळं काही साहित्य जे आहे ते घेतलं आहे. आणि हे स्पेशली हे काल यांना न सांगता ते बाहेर मार्केटमध्ये गेलेले, त्यावेळेस घेऊन आलेले. आणि यामध्ये सुद्धा मी ओटी भरण्यासाठी साहित्य घेतलं आहे. तर हे असं काही ताट घेतलं आहे मी. तीन पिळाचं 5 पिळाचं पाहिजे. वरून ते हे नाही का, ह्याची फांदी का काय तरी. पन्नी में लिए तो जगह कैरी बैग नहीं क्या करना अपना घर ही तो नहीं, फिर भी वोटिंग हो जाती ना रे. बैग बड़ी मम्मी कहाँ जा रहे तुम? अरे हम जा रहे थे घूमने. कहाँ? सही में पुणे? नहीं अभी बैग टंगा के बैठे ना. बैग टंगा के बैठी ना, ला के दिया घर को. मैं टंगा लो, जा दीपो को टंगा और लेके घूम. पर अब तुमने बैग टांगा, कोई तो बोलेगा तुमको कहाँ जा रहे हो? कहाँ जा रहे हैं? तेरे कैंसिल करी, पुणे जाना कैंसिल करी. मैं जा रही थी. मेरा तो पहले देखना
बोलती नहीं ये और वो ट्रेन की वजह से छुट्टी नहीं जा रही नहीं जाओ ना, कुछ नहीं होता। ये ट्रेन होशंगाबाद बोलेंगे ना तो पंचन जगह निकल जाएगी मेरे उतरे, मेरे दादर चढ़े उतरे तक गाड़ी हल गई, कैसा चढ़ूं मैं? फिर ऐसे लोगों को रोज 1 घंटा पहले चढ़ाना, पहले उतारो गाड़ी खड़े पहले, लेकिन इनको चढ़ाओ। अपन यहाँ 1 घंटा पहले चल जाएंगे उधर आगे। तर मंडळी बघू शकताय, मस्त मी जाऊन आली आहे. भरपूर असं कुंकू लावलं आहे, हळदी कुंकू जाऊन आले आहे. आता हे येतील ऑफिसमधून जेवण करण्यासाठी, तर ते आल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे करू आणि श्राऊकसुद्धा जेवण करेल. आणि खरं तर माहिती आहे का, इथं सध्या पाऊस पडत नाही आहे जास्त, ढगाळ वातावरण आहे सारखं, त्यामुळं गरमी इतकी जास्त वाढली आहे. अगदी आम्ही 10 मिनटंच लागले असतील आम्हाला जायला. 10 मिनटामध्ये खूप जास्त गरमी झाली, पण छान झाली पूजा वगैरे, मस्त झाली. खूप अशी जास्त गर्दी पण नव्हती आणि मी लवकर गेले होते त्यामुळं जास्त गर्दी नव्हती. थोड्याच अगदी मोजक्याच लेडीज होत्या. तर छान पूजा वगैरे मस्त झाली आणि पूजा करून आलो आहे. आता मस्त हे आल्यानंतर जेवण वगैरे करू. आज तुम्हाला माहिती आहे सध्या डाएट चालू असल्यामुळं जास्त काही गोडधोड केलं नाही आहे, तरी पण आज चीट डे झाला आहे. पुरणपोळी वगैरे तसं काही न करता आज केली आहे तांदळाची खीर, पुरी, असा काही मेनू आहे आज. तर चला हे आल्याच्या नंतर जेवण वगैरे करू आणि नंतर थोडेफार फोटो वगैरे पण काढू. ज्यावेळेला आपण साडी वेअर करत असतो त्यावेळेला थोडेफार फोटो काढणं हे कंपल्सरी आहे म्हणल्यासारखं आहे. तर चला थोड्याच वेळाने भेटते. तर मंडळी मगाशी ब्लॉग जो बंद केलेला त्यानंतर मी काही मोबाईल हातामध्ये घेतलाच नाही आणि आत्ता संध्याकाळचे वाजलेत 7. साहेब आलेत घरी आणि आल्यानंतर काय काम चालू केलंय साहेबांनी ते तुम्हाला दाखवते. साहेब बोला, काय चाललंय? आज आहे उद्यापासून श्रावणची शाळा सुरू होते ना. पण हे आज तुम्ही कसं काय करताय? मी म्हणलं आज ठीक आहे करून द्यावं म्हणलं. हा, हे स्वतः म्हणलेत बरं का. मागच्या वर्षी करून द्यावं म्हणलं होतं श्रावला. ती स्वतःच करते ना आजकाल. हां, ती म्हणली नाही म्हणे मी मागच्या वर्षी मीच करणार म्हणे. म्हणून मागच्या वर्षी मी काही केलं नाही. हो, या वर्षी आता चालू आहे. हे असं माप तयार केले, त्याचं कटिंग आता करणं चालू आहे. भरपूर हे सगळ्यांना कव्हर लावायचं आहे. तिने त्या दिवशी 2-3 बुक्सला लावलं बरं का, फक्त 2-3 बुक्सला लावलं आणि तिनं बंद केलं. नाही म्हणली मी कंटाळे असं म्हणून तिनं बंद केलं. तर आज हे ऑफिसमधून आलेत आणि आल्याबरोबर यांनी चालू केलंय कव्हर लावायला. कवर लगाव कवर. भिजले का पावसात? नाही, पाऊस जास्त काही नव्हतं. आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो ना. तर आज साहेबांनी असं काम चालू केलंय. ऑफिसमधून आल्याच्या नंतर थोडासा पाऊस पडलाय, जास्त काही नाही, पण थोडासा पाऊस पडला ना तर गरमीच जास्त वाढते, असं आहे सध्या. आणि तर चला उद्या हो पडायला पाहिजे ना, जोरात पडायला पाहिजे. उलट जास्त जोरात काही एवढा पाऊस पडलाच नाही आतापर्यंत. तर आता यांनी चालू केलेलं आहे कवर्स लावायचं काम. आता मला स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचं आहे. हो, का नाही करायचं? सुट्टी आहे का मला आज? आज काय माहिती म्हणलं आता 7 वर्षाचं परत रिचार्ज मारलाय आज. तुम्ही बाहेर येणार आहेत जेवायला? नाही भाऊ. तर चला आता मी स्वयंपाक वगैरे करते आणि हा छोटासा ब्लॉग आपला कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.